जावं लागतं पण ज्ञान सुद्धा जावं लागतं आणि सहज अवस्था राहावी लागते. मी ब्रह्म सारखं मी ब्रह्म म्हणून राहून आणि राहिलंच तर मग अज्ञानी माणूस जसा पतनाला जातो तसा हाही पतनाला जातो. गर्व ताठा हा पतनाला नेणारा, ज्ञानाचा अभिमान नरकाला नेणारा. तुका म्हणे नरके अभिमान राहिला राहिले, गर्व ताटा राहिला, गर्व ताटा निर्माण होतो. एवढे लोक मुगीत माझ्या पाया पडतात काय? जास्त लोक पाया पडायला लागले की बरोबर महाराजपणाचा अध्यास झाल्याशिवाय राहत नाही. अध्यासच नाही, महाराज मी आहे असं नक्कीच वाटू लागली. कोणी चटचिट्या जरी छापल्या तरी हरिभक्ती पराय नाही लिहिलं तरी परमपूज्य कॉल लिहिलं नाही मराठी. अभिमान खराब आहे. एखाद्याच्या घरात मान जर गेलं तर बाई एखाद्या कोपल्यामध्ये ठेवून देईल, बाहेर नेऊन फेकून देईल. उंट आलं झापडून सावरत ते जर गेलं तर ते काढता येत नाही. अतिशय कठीण आहे. अज्ञानी पुरुष भरा असा ज्ञानाचा अभिमान आहे. पहा तुम्ही एवढ्या परिसरामध्ये माझ्यासारखा कोणी ज्ञानी आहे का? मी जसं म्हणायला लागलो तसं तुम्हाला म्हणता येईल का? अरे गवईला अभिमान, काय सांगत, कीर्तनकाराला अभिमान, वाजवणाराला अभिमान, हा विठ्ठला आठव नाठव गेले भावा भाव, भाऊ गेला ना भाव गेला. हा भाव तर गेला पण भाव सुद्धा गेला, कारण त्याचा अभावाच्या सापेक्ष भाव आहे. हा भाव गेला की सापेक्ष तो नसतो. हा प्रतिबिंब तुम्ही म्हणाल आहे प्रतिबिंब, पण आरसा आहे तर प्रतिबिंब आरसा फेकून दिला नाही. एखाद्याने सांगितलं की हे तुमचं हे बिंब आहे आणि ते प्रतिबिंब आहे. हा प्रतिबिंब 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 तेवढ्या पुरतं चालते हे बिंब. मग ते जर कीर्तनाला आले आणि तुम्ही म्हणले या बिंबोजी या बिंबोजी या, तर तुम्ही म्हणाल आमचं टिंगल करायला लागले नाही. पण तुम्ही मगाशी म्हणले ना ते प्रतिबिंब हे बिंब, अरे म्हणलं बाबा पण तेच आरसा होता त्यावेळेला, तसंच हे भावातून अभावात विद्येते भाव असंच राहत. आठव गेले भावा भाव झाला सोये नेम पांढर का क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. बस इथेच तुम्ही गेले पाहिजे तरच भाग्य. हे कुठं सांगितलं असेल बरं? ते शेवटच्या तुका मने भाग्य या नवे माने दे, तुका मने भाग्य या नवे माने दे, तुका मने भाग्य
नावे म्हणजे याला भाग्य म्हणायचं बरं. संसारी जन्मी जे याची लागी, जन्माला याच्यासाठीच यायचं की या भाग्याला जाऊन पंचायचं. आता भाग्य कशाला म्हणायला लागली? अरे कवडी सापडली भाग्य, कवडी जय जगदंबा. कशाला आहे भाग्य? मला नवल वाटलं. आता काष्ट निष्ठतून एखाद्या वेळेला नवलच वाटतं. भाग्य कशाचं? भाग्य म्हणतील माणसं, त्या भाग्याची व्याख्या काही वेगळी वेगळी सांगली. लेकर बाळा असले त्याच्यामध्ये गुंफून गेलं काहीच सुचना. भाग्यवान आणि मेलं ना ते. भाग्य म्हणतील बदल या नावे म्हणीचे. तर असं घडलं, असा पारमार्थिक बदलच जर तुमचा झाला रे झाला, याच नाव भाग्य आहे. काय चिंतन होतं महाराज पूर्वीच, हे काही प्रमाणासाठी चालायला आणि ते डोक्यातून निघून जातात. तो दैवागळा वानिता सोविळा संसमिसी डोळा लागला तया. असे 4-2 गोव्या पहा ज्ञानोबरांच्या. कसं भाग्य सांगणारे असतं. याला भाग्य म्हणतात, याला दैवागळा म्हणतात. दैवागळा म्हणजेच भाग्यवान. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. याच्यासाठीच जन्माला यायचं. एवढं झालं तरच ठीक आहे, नाही तर जन्म वाया गेला असा अर्थ आहे. काम क्रोध लोभ निमाली ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. अभंगाचा भावार्थ झालेला आहे. संप्रदायाचा नियम आहे की विठोबा रुक्माई भजन करावं लागतं. पण मला वाटतं असं का आमच्या बहिणींना त्रास देत नाही, पण तुम्हाला थोडा त्रास की पुरुष मंडळ जे आहे ना त्यांनी आपले आपले हात वरती करायची. बायानं नाही बरं, बायानं काम क्रोध लोभ निमाली ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. हा काम एवढा वाईट आहे. तो जर पूर्ण झालाच तुमच्या मनाने तर लोभ समोरच्या बाजूला येतो. आणि तो जर अपूर्ण झाला, काम अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण होतो. जिथं काम होतं ते क्रोध आधीची आला. सावकाश महाराज, गडबड नको आहे बोलायची. जिथं काम होतं तिथं क्रोध आधीची आला. तेच क्रोध आधीची आला इतकं बरोबर आहे. पण अगोदरचं काय? जिथं काम उपजाला, हा उपजलाच लक्षात नाही आलं माझ्याकडे. जे काम उपजला ते क्रोध आधीची आला. अर्थात अगोदरच काय होतो त्याची परिपूर्ती जर झाली नाही तर क्रोध. राम रावणाचं एवढं मोठं युद्ध झालं ते केवळ एकच आहे की रावणाला सीता जिरू दिली जाईल. जर लोभ पूर्ण झाला नाही, म्हणजे काम जर अपूर्ण राहिला तर क्रोध, आणि काम जर पूर्ण झाला तर तिथं लोभ निर्माण. मोठ्या मोठ्याची कथा. ज्या वेळेला सहस्रार्जुन मातला, फार मोठा राजा सहस्रार्जुन, मोठे लोक असे आहेत की शिकारीला जातात. शिकार नाही केली तर त्याला म्हणतात आम्हाला युद्धाचं सामर्थ्य येत नाही. म्हणजे लक्ष पेटण्यासाठी शिकारीला आम्हाला जावंच लागतं. शिकारीला गेले. जमदग्नी आणि भवानी जगदंबा रेणुकामाई. रेणुकेला वाटलं एवढे लोक आले बाई, राजाची लोक आहेत ती, आणि म्हणतात की राजा ही भगवंताची विभूती आहे, यांना जीवच घाला. सांगितलं जेवले का रे बाबा? म्हणले नाही. म्हटले राजांना भूक लागली असेल आमच्या, हरकत नाही म्हणा, तुम्हाला सर्वांना जेवण बरं आपलं.
अगोदर जमदग्नीचा विचार घेतला की एवढ्या लोकांना मला जीव घाला वाटतं. खरे बायांना असं वाटणं साहजिक आहे. पत्नी अशी जरूर असावी, तरच तुमच्याकडून काही धर्म घडेल. धर्म त्यालाच घडतो की याची पत्नी पारमार्थिक आहे. धर्म तयाशीच घडे रे दयाचे स्वाधीन भाज. शाबास शाबास. याची स्वाधीन भाज, याची पत्नी परमार्थिक आहे, तिच्यामुळे माणसं परमार्थ करतात. एवढे तुम्ही कीर्तनाला आलेले आहेत ना, याच्यात 10 तरी लोक असे असतील की पत्नीच्या धाकाने आले, बायकोच्या धाकाने. कारण ती बोलतेच तसं. आता घरी बसून काय करता कीर्तनाला जरा बरं बाबा. जमदग्नीची प्रार्थना केली. आपल्याला एवढा राजा आणि त्याचं सैन्य येऊ घालायचं. म्हणले राजा येऊ घाल, प्रजा येऊ घाल, 10-5 लोक येतील त्यांच्याबरोबर शिपाई. नाही म्हटलं, तुम्ही सामान्य नाही, तुम्ही मोठे आहात. कोणतंही काही करा, तपाचं सामर्थ्य मोठं आहे. ज्याचं तप आहे त्या तपाच्या बरोबर काही होत नाही. असं तपश्चर्याचं बल खूप मोठं असतं. बरं म्हटले, ठीक आहे, तुला सांगायचं आमंत्रण द्यायचं तर दे. आमंत्रण गेलं आणि त्याप्रमाणे राजाने सांगितलं शिपायाला, जा रे म्हटले, ऋषीचं आमंत्रण आपल्याला, किती स्वयंपाक केलाय काय ते बघा, नाही तर आपल्याकडून काही पुरवणी करा, काहीतरी करा म्हटले. ऋषी त्यांच्याकडे काय असणार. प्रधान गेलाही पाहतो तर चूल पेटवलेली नाही. सांगितलं महाराज चूल पेटवलेली नाही, काहीच नाही आहे तिथे. पण ज्या वेळेला प्रधान परत गेला त्यावेळेला प्रार्थना केलेली होती. जमदग्नीने नुसतं आकाशाकडे पाहिलं, इंद्राची प्रार्थना केली, त्या कामधेनूला पाठवा म्हटले. कामधेनू आली. नुसता संकल्प केला, सर्व बरोबर असं म्हणतात, मोठे मोठे बंगले म्हणा, सर्व काही तयार झालं. आणि ताट सुद्धा वाढले गेले. ते कोणी वाढले नाही, अशी लाईनीनच यायची. ती आपोआप कसे काय यायचे, ते आपोआप तशीच यायची. पाठवलं सरकारनं, म्हणा या जेवायला या सर्वजण. आले तर खरंच मंडप तयार, ताट वाढलेली. नुसते ताट वाढलेली नाही, त्याच्यामध्ये पकवान. नुसतं हवं का हवं का हवं का नाही, नाही तर नुसतं हवं का हवं का, काहीतरी डोंबलं खावं. दिल्लीला कामधेनूची होती, संतृप्त झाली. सांगितलं महाराज, ते जमदग्नीची कथा आहे, ते सामान्याची तपश्चर्या आहे. काय रामकृष्ण आली. येतो महाराज. ठीक आहे, आमची एक इच्छा आहे, जेवल्यानंतर खाऊन घेऊन डेकर देऊन काय इच्छा आहे. हे एवढं तुमच्याकडे ऐश्वर्य एकाएकी आम्हाला कसं दिसलं. आम्ही एवढं राज्य चालवतो, आमच्याकडे हे ऐश्वर्य नाही आहे. म्हणजे स्वर्गम कामधेनू आणलेली ही गाय हे दारामध्ये, ही देवगाय आहे, कामधेनू आहे, हिच्यापासून सर्व काही प्राप्त झाले. तुम्हाला एवढा मोठा प्रपंच नाही तुमचा, आम्हाला राज्य चालवावं लागतं, ही कामधेनू गाय आम्हाला द्या. जमदग्नी म्हटले, राजे परवस्तू आहे, परवस्तू दान देऊ नये, नाही तर म्हणले ती दान. गाई कुठल्या साधूच्या आहे ना म्हण तुमची, साधूच्या गाई म्हणते ती म्हटले. सरकार इंद्राची प्रार्थना केली मी, आणि त्याने ही कामधेनू दिली, मग तुम्हाला जीव घातला. म्हणजे आमच्या पत्नीची इच्छा होती तुम्हाला सर्वांना जीव घालायची, आणि म्हणून एवढं काम केलं. म्हटलं मी ते कामधेनू तुम्ही मला द्या, मी सहस्रार्जुन आहे.
सहस्रार्जुन म्हणजे मोठी ख्याती, त्याचा काही इतिहास एक मोठी. असा हा राजा. कामधेनू मला द्या, जर तुम्ही ती कामधेनू मला दिली नाही तर मी जबरदस्तीने नेणार. मदत नाही ती नाही तुम्हाला द्यायची म्हणजे कामधेनू मला देता येत नाही, ती इंद्राची आहे, ती इंद्राला द्यावी लागेल. जमदग्नी समोर राहिले महाराज आणि हातामध्ये तलवार घेतली. जमदग्नीला मारण्यासाठी, ज्याच्या इथे जेवले त्याला मारण्यासाठी हातात तलवार घेतली. जमदग्नीनं असं पाहिलं असतं बरं का महाराज, नुसतं असं पाहिलं असतं, ज्यानं बाकल्या नजरे ना तर जळून गेला असता सहस्रार्जुन. पण भानगड होती. कोणती भानगड होती? जमदग्नीने क्रोध टाकला. ते ज्या वेळेला 40 मुलं मृत झाले, मोठा इतिहास आहे पाठीमागचा. ते कसं तरी परशुरामाने ते जिवंत केली वरदान मागून त्यांना. मग असा क्रोध आपल्या ठिकाणी नसावा म्हणून तो क्रोध जाळून टाकलेला होता, म्हणून त्यात सहस्रार्जुनाला जाळता येईना. सहस्रार्जुनाने एक घाव मारला तलवारीचा, ऋषी पडले. रेणुका समोर आली. रेणुकीने सांगितलं लक्षात ठेव, गाय न्यायची नाही. रेणुकीला 21 आघात मारल्या, 21 टोले मारले, 21 घाव मारले, ती मूर्छित पडली. जादू झाल्यानंतर तिने प्रार्थना केली परशुरामजीची. परशुराम गणेशाकडे परशुविद्या शिकायला गेलेले होते. विठ्ठला परशु 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 आईचा आवाज आई कुठेतरी संकट आहे, तिचा आवाज कानावर पडतोय. माझ्या गणेशाला नमस्कार केला, प्रत्यक्ष शंकराला नमस्कार केला, निघाली. तो आई पडलेली, आई मोठ्यानं गहिवरली. आई आईने सांगितलं परशु तू इथे रडायसाठी आला का? तो जे शत्रू आहे त्याच्या अगोदर हात तोड आणि नंतर मुलगा तोड. परशुराम सरळ सहस्रार्जुनाकडे. सहस्रार्जुन आपल्या राजवाड्यात विलासात होता. त्याच्याकडे फुलं घेऊन जाणारा माळी होता. त्या माळ्याला सांगितलं कोण रे? मला मी फुलारी. फुलं कुठे चालवले? सरकार कोण? सहस्रार्जुन. ठीक, सांग तुझ्या राजाला की ब्राह्मण आलेला आहे म्हणावे. आता कुठार आहे त्याच्या धनुष्य त्याच्याकडे, तो तुमच्याशी देवताला आलेला आहे. राजवाड्यात जर मी आलो तर आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल. गावातल्या बाहेर तुला मारण्यासाठी तो आलेला आहे. तो म्हणला तू तो ब्राह्मण नाही म्हणला आणि अंगात जाणू आहे आणि राजाला मारायला आला, मरणाच्या हात दाराला बसला का काय बाबा? परशुराम म्हटले साधूपणाने इथे कोणी मानायला तयार नाही म्हणते. याला धक्काच द्यावा लागेल. त्याला एक धक्का दिला, आडवा पाडला, तास त्याच्या पोटावर. आता मला फासल्या मोडायला लागल्या ना. सांगतो का नाही राजाला? सांगतोय मारून. गेला सांगितलं सरकार असा तुम्ही ब्राह्मण आलेला आहे, तुमची वाट पाहतो युद्धासाठी. शंका झाली. अरे ब्रह्मघात केला आणि स्त्रीवर 21 आघात केले, याचा हा परिणाम आहे. म्हणून तो बाहेर आला. अर्थात परशुरामाने अगोदर हात तोडले नंतर मुंड तोडले. आता आपल्याला असं विचारायचं एवढं मोठं भयंकर घडलं ते कशामुळे? ते केवळ एका लोभामुळे घडलं. म्हणून काम, क्रोध आणि लोभ म्हणजे पाप विचारायचंच नाही. लोभ हाच पाप आहे. असं जर तुम्हाला कोणी विचारलं की पापाचा बाप कोण? लोभ. शाबास, लोभ असतो.
असे भयंकर विकार तुकाराम महाराज मोकळा म्हणायचे. काम क्रोधलो निमाली ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली. आपणही पांडुरंगाची भक्ती करीत राहा. एक दिवशी खरंच आम्हाला दूर तर अशा प्रकारची प्रार्थना करा. साधू संतांची सेवा करा. गळ्यात तुळशीची पवित्र माळ नसली तर ती माळ घाला. आणि आतापासून जरी काही नसलं तरी आजपासून नवीन अशा प्रकारचे नियम करा. साधू संतांना विसरू नका. संतांमध्ये ज्ञानवार आहे आणि देवामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग आहे, यांना विसरू नका. ज्ञानेश्वर Thank you.